उठ कंत्राटी तू जागा हो, संघर्षाचा धागा हो, अरे उठ कंत्राटी तू जागा हो, संघर्षाचा धागा हो, अरे भीक नको, हक्कावा, अरे भीक नको, हक्कावा, हम सब एक है, एक है, अरे एकच नारा, कायम करा, अरे एकच नारा, कायम करा, अरे आम्ही दिली गुणवत्ता, कायम करा, अरे आम्ही दिली गुणवत्ता. कायम करा, कोण म्हणतो शासन कायम करणार नाही, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही, एकच नारा, कायम करा, एकच नारा. कायम करा. आम्ही दिली गुणवत्ता. आम्ही दिली गुणवत्ता, कायम करा, सह्याद्री, आम्ही दिली गुणवत्ता, कायम करा, सह्याद्री, एकच नारा, कायम करा, एकच नारा, कायम करा, एकच नारा. कायम करा. दोन्ही हात वरी, दोन्ही दोन्ही दोन हात आहेत ना. एकच नारा, अरे एकच नारा. हम सब, हम सब. अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे असं कसं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. हम सब, हम सब. ताई काय सांगणार आहोत, कुठून आलाय तुम्ही आणि कशासाठी आज आंदोलनमध्ये बसताय? समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही 36 जिल्ह्यातून लोक उपस्थित आहोत. आमच्यातलेच 50% बांधव शासनाने 8 ऑक्टोबर 2024ला कायम केलेले आहेत आणि तीच मागणी आमची आहे की आम्हालाही शासन सेवेत आता काम करून 25 वर्ष झालेली आहेत. तर आमच्यावर हा अन्याय का, याच्यासाठी आम्ही लढत आहोत. गेल्या 4 मार्चला पण आम्ही इथेच आझाद मैदानावरती 5 दिवसांचं आंदोलन केलं होतं. त्यानंतर आमच्यासाठी एक अभ्यास समिती गठीत झाली होती. त्या अभ्यास समितीचा अहवाल आल्यावरती तुमचा आम्ही विषय घेऊ असं आम्हाला आश्वासन देऊन आंदोलन स्थगित केलं होतं. आणि त्यानंतर आम्ही आता हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला सुद्धा 8 डिसेंबर 2025ला 5 दिवसाचं आंदोलन केलं. तिथेही सीएम साहेबांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं की अहवाल वाचन झाल्यानंतर मी तुमचा सकारात्मक ताई तुमचं नाव, कुठून आले तुम्ही? माझं नाव लक्ष्मी वामन तोरड, मी सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातून आले. काय म्हणून तुम्ही काम करतायत आणि कशासाठी आज इथे आंदोलनमध्ये बसले? मी विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत आहे गेली 20 वर्ष आणि इथं हे आमचं 3रं आंदोलन आहे. आम्हाला शासन सेवेत कायम करा या एकाच मागणीसाठी आम्ही पूर्वीपासून खूप आंदोलनं केलेत, पण या वर्षात आमचं हे 3रं आंदोलन आहे. नेमकी काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे मॅडम, आम्हाला शासनाने सेवेत कायम करावं. कारण आमच्याच बरोबर काम करणारे, आमच्यापेक्षा थोडंसं कमी शिकलेले, आमच्यापेक्षा उशिरा लागलेले लोक मागच्या वर्षी शासनाने कायम केली आणि आम्हाला महिला दिना दिवशी गेल्या वर्षी इथून आंदोलनातून उठवलं होतं कायंदे मॅडम स्वतः येऊन की तुमचं लवकरात लवकर विषय आम्ही मार्गी लावू आणि तुम्हाला शासन सेवेत कायम करू. पण यानंतरही आम्हाला एक आंदोलन करावं लागलं. त्या आंदोलनातही आम्हाला लवकरच तुमचा विषय मार्गी लावू म्हणून सांगण्यात आलं आणि वारंवार हेच होतं आहे. पण यावेळी मात्र आम्ही ठरवून आलेलो आहेत की काही झालं तरी एकतर आर नाहीतर पार, एकतर आम्ही कायम होऊन इथून जाऊ नाहीतर मग इथंच प्राणाचा त्याग करू. आम्ही शासनाकडे 2च मागण्या केलेल्या आहेत, एकतर कायम करा, नसेल तर स्वइच्छा मरणाची परवानगी द्या आणि आम्हाला सगळ्यांनाच मरायला रिकामं करा. कारण आमची खूप हॅरासमेंट होती. तुटपुंजा मानधनात आम्ही गेली 20 वर्ष काम करतोय. आमच्या मुलांची धड शिक्षणं होत नाहीत, आईवडिलांचा दवाखाना होत नाही आणि आमच्या सर काय सांगणार आहोत, कशासाठी आज आंदोलन करतायत? गेल्या 18 ते 20 वर्षापासून सर्व शिक्षा अभियान आणि आताचे समग्र शिक्षा अभियान या अभियानात आम्ही. सर तुमचं नाव, कुठून आले तुम्ही? मी प्रशांत शांतीनाथ चंदनशिवे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथून आलेलो आहे. समग्र शिक्षा अंतर्गत मी डाटा एंट्री ऑपरेटर, MIS कोऑर्डिनेटर आणि अकाउंटंट या तिन्ही पदाचं काम गेले 20 वर्ष करत आहे आणि ह्या शासनामध्ये आम्हाला सेवेत कायम करा ही आमची प्रमुख मागणी आहे. आज कशासाठी तुम्ही आंदोलन करतायत? सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री, आमचे पंचप्राण आणि आमचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला शब्द दिला होता की महानगरपालिकेची आचारसंहिता संपल्या तुम्हाला आम्ही
कॅबिनेटमध्ये विषय घेऊन तुम्हाला सेवेत कायम करतो. मात्र महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली, त्यानंतर आणि नगरपंचायतची पण निवडणूक झाली. पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सदर आपण दिलेला शब्द पाळलेला नसल्यामुळे आम्हाला विनाकारण शासनाच्या विरोधात या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे. कारण आम्ही आता 20 वर्ष सरकारला मदत केलेली आहे. सरकार पुढे यावं, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि शैक्षणिक निर्देशांक वाढावा यासाठी आमचे सर्व डाटा एंट्री ऑपरेटर असतील आणि सर्व साधन व्यक्ती असतील आणि सर्व आमचे MIS कोऑर्डिनेटर असतील आणि कस्तुरबाई गांधी बालिका विद्यालयातील आमचे सर्व सहकारी असतील आणि नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील आमचे सहकारी असतील, या सर्वच असे 33,080 कर्मचारी हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेवर काम करत असताना तुम्ही आम्हाला सुद्धा आमचा या ठिकाणी विचार करावा या अर्थ हाक देण्यासाठी आणि ही गोष्ट घेऊन आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावर आलेलो आहे. तुमचं नाव, कुठून आलं तुम्ही? मी नीता देशमुख, साधन व्यक्ती आहे. मेहकर तालुका बुलढाणा जिल्ह्यामधून आलेली आहे मी. नेमकं काय मागणी आहे आणि कशासाठी आंदोलनमध्ये बसले? आम्ही 20 वर्षापासून कंत्राटी तत्वावर समग्र शिक्षा अभियानमध्ये काम करतो. तर आमचं असं म्हणणं आहे, आता आम्हाला जे तुटपुंजं मानधन मिळतं आणि त्याच्यामुळं आता महागाई खूप झालेली आहे आणि आमचा पगार म्हणजे आमचं त्याच्यामध्ये भागत नाही आहे आता. आणि आम्ही सगळ्या प्रकारचे कामं शिक्षण विभागामध्ये करतो आणि आम्ही जे कामं करतो तेच दुसरे जे अधिकारी काम करतात त्यांना त्याचा 1,10,000 1,20,000 असा पगार मिळतो आणि आम्हाला ते मानधन एकदम कमी आहे आणि सगळ्या प्रकारचे कामं शिक्षण विभागातले आम्ही करतो. तर आमचं असं म्हणणं आहे की शासनानं आम्ही जे आता 20 वर्षापासून कंत्राटी तत्वावर काम करतो तर आम्हाला कायम करावं आणि शासनाच्या सेवेमध्ये घ्यावं अशी आमची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. तुमच्या सोबत आज किती लोक आले आहेत? आमच्यासोबत आज 3,000 लोक आलेले आहेत जे सगळे समग्र शिक्षा अभियानमध्ये कंत्राटी तत्वावर काम करतात. तुमचं नाव आणि कुठून आलं? मी नीता देशमुख, साधन व्यक्ती, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा, समग्र शिक्षा अभियान.